काय रे, वेदिका इथेच कुठेतरी राहते ना? हो. अभि तू समजूतदार आहेस. आपलं आयुष्य ना थंड पहाटेच्या गरम चहासारखं असतं. त्या कडाक्याच्या थंडीत हा गरम चहा छान वाटतो. त्या कोवळ्या सूर्यप्रकाशात. कसं आहे, त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टींची मजा घेता आली पाहिजे फक्त. कारण काय ना, हे कोवळं ऊन कधी कडक उन्हामध्ये होऊन बदलेल आपल्याला कळतही नाही. मग ते कडक उन्हात हा गरम चहा घशाखाली उतरवत नाही आपल्याला. मग आपण संध्याकाळची वाट पाहत राहतो. संध्याकाळ होते, पुन्हा पुन्हा कोवळी होऊन जातात. पण चहा मात्र थंड होऊन गेलेला असतो. बघ, विचार कर. हे घे तुझ्या आवडीचा शिरा. अरे, कसं वाटलं तुला आज बाहेर जाऊन? छान वाटलं. आई, मला चहा आवडायचा लहानपणी. हो, आवडायचं की. हां, पण गार नाही हां. काय काढलेस रे हे? जादूगर. अरे वा, पण जादूगर तर रंगीबेरंगी असतो ना, रंग भर ना त्यात. नाही, माझा असाच आहे. अच्छा, शिरा केलाय बरं, खाऊन घे. तुला आवडतो ना शिरा? हा, आलं आलं. अरे अरे, थांब थांब, 2च घास राहिलेत, खाऊन जा एवढं. अरे, उन्हात जाऊ नकोस रे खेळायला.
आज कुणाची बारी आहे रे? कुणाची काय? अभिची. काल तोच तर रेस हारलेला ना. हा 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 ठीक आहे ठीक आहे. चढतो मी. भारी आहे रे. आता कशाला निवडतीयस धान्य? विश्रांती घ्यायची ना थोडीशी. अहो हा गेला ना सायकल घेऊन बाहेर खेळायला. मला काळजी लागून राहिली हो. खेळायचंच वय त्याचं. किती काळजी करत बसणार आहे? आता मी नाही काळजी करणार तर मग कोण करणार? आणि त्यात बाहेर ऊन पण किती झालंय. हो. सकाळी बिन काही खाताच गेलाय. नुसती गडबड असते त्याला. त्याचाही बाप अगदी त्याच्यासारखाच होता ग. कुठल्याही घरातलं लहान मूल रडू लागलं ना ती याच्यावर लावली आणि मी जायची भांडायला. दोघी अशीच होती. आई शपथ, माझे 2 टप्पे पडले. थांबा, माझे किती किती पडतात बघूया. अरे ए थांबा, आपण आब्याचे किती पडतात बघूया. अरे तू तर सगळीकडे हारतोय. अरे होय हारतोय. आज ना बघाच तुम्ही, रेस मीच जिंकतो. चल चल बघूया बघूया. अभि आलास? जा हातपाय तोंड धुवून घे. काय झालं रे? मी सगळ्याच गेम्स मध्ये हारतो आणि आज रेस सुद्धा मी हरलो. अच्छा असं होय. अरे खेळ म्हटलं तर कुणीतरी जिंकणार, कुणीतरी हरणारच. पण प्रत्येक वेळी मीच हरायचं का? ते का हरत नाहीत कधी? हे बघ, प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात, चांगली पण आणि वाईट पण. आपण नेहमी चांगल्याच बाजूचा विचार करायचा. आता तू हारलास म्हणून ते जिंकू शकले ना, मग तू हरून चांगलंच काम केलंस की नाही? अरे हा, मी जर हारलो नसतो तर ते जिंकलेच नसते ना. हे बघ, हरणं जिंकणं सगळं आपल्यावरच असतं रे. कशाला हार म्हणायची, कशाला जीत म्हणायची हे आपणच ठरवायचं. आणि निर्णय आपल्या हातात आहे म्हटल्यावर चांगलंच निवडायचं ना आपण. फक्त आपण जीवनाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.